आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला दाखवणार आहे. मी एक एक्सेसरीज घेतली आहे आपल्या हेल्मेटसाठी. सो हा मी हेल्मेट यूज करतो स्टर्सचा. मी नेहमी प्रॉब्लेम हा असतो बाईकवर असलो की घरच्यांचे कॉल्स नेहमी कॉल्स आन्सर करणं हा सर्वात मोठा प्रॉब्लेम होता. प्रत्येक वेळी थांबा, कॉल्स आन्सर करा, परत फोन खिशात ठेवा किंवा प्रत्येक वेळी तो काढा, तर भरपूर वेळ वाया जायचा किंवा ट्रॅफिकमध्ये सुद्धा प्रॉब्लेम व्हायचा सिटीमध्ये सिटी राईड करताना. सो मी भरपूरच असे इंटरकॉम्स आहे, बट सगळे फॅमिली आणि राईड सगळं करताना पॉसिबल नाही होत थोडं अफोर्ड करणं. तरी मी त्यातल्या छोटं मोठं काहीतरी स्वतःसाठी करायचा प्रयत्न चालू असतो बेसिकली माझ्या सगळ्या खर्चांमधनं. सो आता एक मला दाखवतो छोटंसं प्रोडक्ट. हा आहे इजासचा इंटरकॉम V6 Pro Plus. हा इंटरकॉम आहे, तुम्ही रायडर जंक्शनवरून ऑर्डर केला होता. सो आज मला भेटला आहे. सो चला तर आता आपण याची अनबॉक्सिंग करूया. अशा काय केसिंग दिलेलं आहे त्याला, काय तर काहीतरी सर्विस कार्ड आहे. आता यांचा ॲप डाउनलोड करायचं तर त्याकडे एक QR दिलेला आहे अँड्रॉइड आणि iOS साठी. हे आपण साईडला ठेवूया, त्यानंतर बघूया आपण. ठीक आहे, हे आपल्या काही कामाचं नाही, आपण नंतर निवांत हे वाचू. त्यानंतर हे आहे, हे ऑपरेटिंग आहे, हे आपल्याला कामाचं आहे. हे आपण इन्स्टॉल केल्यानंतर हे सगळं वाचू आपण कसं काय ऑपरेटिंग आहे ह्याची. सो दिस इज द प्रोडक्ट. म्हणजे फिट अँड फिनिश एकदम सुंदर आहे. बटन्स एकदम प्रीमियम वाटत आहेत. मला वाटतं आपलं ग्लोव्ज घातल्यानंतर ऑपरेटिंग इतकं काय अवघड वाटत नाही. आणि एक हे चांगलं केलं की ह्यांनी आता 3.5 mm जॅक काढून ह्याला C टाईप दिलेलं आहे. आणि पाठी अशी थोडीशी माहिती दिलेली आहे त्याची, इथे मॉडेल नंबर वगैरे. सो हे ठेवूया बाजूला. आता अजून बघूया काय काय आहे ह्याच्यात. हा इतकाच आहे. ह्याच्यात काही ॲक्सेसरीज आहे आपल्याकडे. ठीक आहे, हा हेल्मेटसाठी क्लिप माउंट आहे. म्हणजे हा हेल्मेटमध्ये क्लिप असा आत जाईल आणि ह्याच्यावरती आपला हा इंटरकॉम असा फिट होईल. हे तर मी दाखवतो तुम्हाला नंतर हेल्मेटवर लावून. तर हे आहे आपले हेल्मेटमध्ये स्पीकर स्टिक करायसाठी वेलक्रो टेप आहेत. अच्छा, ह्या 4 दिल्या, 2 एक्स्ट्रा आहेत. बरं आहे. आणि एक हा स्टिक करणारा माउंट दिला आहे, बट मला वाटत नाही हा तितका ड्युरेबल असेल, कारण का गरम जास्त झालं, गरमीने किंवा पावसात पाणी वगैरे लागून हे पडायची भीती राहील. सो मला हे इतकं सिक्युअर्ड वाटत नाही. मी तर तेच वापरेन जो क्लिपवाला आहे. त्यानंतर हे आहेत आपले 2 माईक, थोडे हेवी वाटत आहेत. आणि वायरिंगची पण क्वालिटी एकदम चांगली वाटते, अशी प्रीमियम वाटते. आणि हा आपला आहे माईक, सॉरी मी जरा चुकलो. हे आहेत स्पीकर्स. ते जरा पहिली व्हिडिओ बनवतो आहे का अनबॉक्सिंगची, त्यामुळे जरा कन्फ्युजन, थोडं काहीतरी चुकून बोलून जातो. सो हे आहेत स्पीकर. त्यांना ह्या पाठी ते वेलक्रोच्या हे दिलेले टेप. आणि हा माईक आहे. आता आपण इन्स्टॉल करूया आणि मी तुम्हाला दाखवतो. तर आपण आता इन्स्टॉल करून बघूया. पहिले आपल्याला ही पॅडिंग काढावी लागेल याची.
होतं ह्याच्यासाठी इयरफोन्ससाठी थोडंसं जुगाड आयटम टाईप काहीतरी केलं आहे. ते तुम्हाला मे बी दिसणार नाही तेवढं. इथे असं, इथे आहे माईक, इथे स्पीकर, इथे पुढे माईक. तो आता चेक करूया कसं चालतं. अशा प्रकारे आपला इंटरकॉम रेडी आहे.